आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, की जसं मी तुम्हाला माझ्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं, की मी एक योग शिक्षिका पण आहे. ठीक आहे. आता योग शिक्षिका आणि न्यूमरोलॉजी या दोन गोष्टी मी तुम्हाला जे सांगणार आहे ना, ते या दोघांच्या कॉम्बिनेशनद्वारे सांगणार आहे. म्हणजे कसं, तर कारण काय झालं, मी योग शिक्षिका आहे, त्यामुळे मी पूर्ण शरीराचा अभ्यास केलेला आहे, की आपल्या शरीराचे अवयव कसे असतात, काय असतात, कसं आपलं शरीर कसं काम करतं, आपलं मन कसं काम करतं, आपला श्वास कसा काम करतो, हे सगळं मी माझी आवड म्हणून शिकलेली आहे. मग नंतर मला न्यूमरोलॉजीची आवड निर्माण झाली, म्हणून नंतर मी न्यूमरोलॉजी शिकले. असा माझा प्रवास झाला. मग आता मी काय केलेलं आहे, मी जेव्हा हे ग्रहांची संकल्पना शिकले, की जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की ग्रह म्हणजे काय आहे, तर तर मी जेव्हा हे न्यूमरोलॉजीचा अभ्यास करत होते, तर तेव्हा मला म्हणजे असा प्रश्न पडला, की हे जे आपण वेगवेगळे ग्रह म्हणतो आहोत, तर या ग्रहांचा माणसाच्या शरीरावर किंवा शरीरावर पण काही प्रभाव पडत असेल का? तर त्याचा शोध घेत असताना मला असं जाणवलं, की हो, प्रत्येक ग्रहाला म्हणजे आता ही ग्रहांची संकल्पना कशी कशी आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, की ग्रह म्हणजे काय आहे, तर वेगळे वेगळे गुण आहेत आणि ते गुण माणसाला त्याचं आयुष्य जगताना उपयोगी पडणारे गुण आहेत. ठीक आहे. मग त्या हिशोबाने काय झालेलं आहे, या ग्रहांना एक एक डिपार्टमेंट सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, की या ग्रहाने हे डिपार्टमेंट आहे, त्या ग्रहाकडे ते डिपार्टमेंट आहे, असं प्रत्येक ग्रहाकडे एक एक डिपार्टमेंट दिलेलं आहे. ठीक आहे. मग असंच या ग्रहांशी आपल्या शरीराचे अवयव सुद्धा जोडलेले आहेत, की सूर्य हा ग्रह या अवयवाशी संबंधित आहे, चंद्रग्रह या अवयवाशी संबंधित आहे, असं प्रत्येक ग्रहाला एक एक अवयव पण दिलेला आहे. तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगताना याचा आनंद होतोय, की मी त्याच्यात स्पेशलायझेशन केलेलं आहे. त्यामुळे तुमची जन्मतारीख जेव्हा माझ्या समोर येते, तेव्हा तुम्हाला आरोग्याच्या नक्की कशा प्रकारच्या तक्रारी असू शकतील हे मला कळतं. कारण जन्मतारीख आमच्या समोर आल्यानंतर आम्हाला हे कळतं, की या व्यक्तीचा हा ग्रह खराब आहे, म्हणजेच हा नंबर खराब आहे. बरोबर. आता मी तुम्हाला सांगितलं, नंबर आणि ग्रह हे समानार्थी शब्द आहेत. मग या व्यक्तीचा हा नंबर किंवा हा ग्रह खराब आहे. मग हा ग्रह खराब आहे म्हणजे नक्कीच या व्यक्तीला या अवयवाशी संबंधित काहीतरी प्रॉब्लेम किंवा समस्या असेल, हे मला लगेच कळतं. म्हणून एक योग शिक्षिका म्हणून पण तुम्ही तो जो काही त्रास आहे तो तुम्हाला होत असेल तर तो कमी होण्यासाठी, किंवा जर तो त्रास तुम्हाला अजून सुरू होणार नसेल तर भविष्यात तुम्हाला त्या अवयवाशी संबंधित काही त्रास होऊ नये म्हणून पण मी इथे तुम्हाला काही उपाय सांगणार आहेत. आणि तुम्ही ते उपाय करायला पण तेवढंच प्राधान्य द्यायचं आहे. ठीक आहे. त्याचं कारण आहे, की आपल्याला आपल्या आयुष्यात कुठलीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी 4 गोष्टी खूप जरुरी असतात. ठीक आहे. त्या 4 गोष्टी म्हणजे काय आहे, तर त्या 4 गोष्टी म्हणजे आपलं जे अस्तित्व आहे माणूस म्हणून, त्या अस्तित्वाचे ते 4 पिलर्स म्हणजे 4 स्तंभ आहेत. स्तंभ म्हणजे कॉलम, पिलर्स माहिती ना, एखादं घर बांधायचं असेल त्याला 4 पिलर, त्याला आधी पिलर असतात, वेगवेगळे स्तंभ असतात. तर तसं आपलं हे जे अस्तित्व असतं ना, हे 4 गोष्टींनी मिळून बनलेलं असतं. एक असतं आपलं शरीर, दुसरं असतं आपलं मन किंवा या मनालाच आपण विचार असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. तिसरं असतं आपल्या भावना म्हणजेच आपल्या इमोशन्स, आणि चौथं असतं आपली ऊर्जा म्हणजे आपली एनर्जी. ठीक आहे. माणसाला जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी मिळवायचं असतं ना, तेव्हा त्याच्या अस्तित्वाचे हे जे 4 आयाम आहेत ना, ते एकमेकांशी जोडलेले पाहिजे, तरच तो आयुष्यात काहीतरी साध्य करू शकतो. मग तुम्हाला न्यूमरोलॉजिस्ट म्हणून मी जे काही सल्ला देणार आहे किंवा मी जे काही तुम्हाला उपाय सांगणार आहे ना, त्या उपायांद्वारे काय होईल, तर या 4ही जे पिलर्स असतात आपल्या अस्तित्वाचे, हे 4 पिलर आहे, ते एकमेकांशी जोडायला तुम्हाला मदत होईल. आणि मग तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते मिळवायला त्यातून तुम्हाला मदत होईल. ठीक आहे. म्हणजे कसं, एखादं तुम्हाला घर बांधायचं आहे आणि घराचे 4 पिलर आहे, तर ते जे 4 पिलर आहे
ते समान उंचीचे, समान रुंदीचे असणं गरजेचं आहे की नाही? नाही तर एक पिलर खूप मोठा आहे, एक पिलर खूप छोटा आहे, एक पिलर खूप बारीक आहे, एक जाड आहे. मग तुम्ही अशा अशा पिलर असलेल्या असेल तर त्याच्यावर तुम्ही छत बांधू शकता का? नाही ना, कारण ते छत वाकडं तिकडं होईल ना. मग तसंच आपल्या अस्तित्वाचं आहे की या 4 गोष्टी जेव्हा एका समान काय म्हणता येईल लेवलवर असेल किंवा एका बॅलन्स लेवलवर असेल, संतुलित स्तरावर असेल, तेव्हाच तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी मदत होईल किंवा तेव्हाच तुम्ही मिळवण्यासाठी तुमची एनर्जी, तुमचं शरीर, तुमचे विचार, तुमची बुद्धी, तुमच्या भावना या सगळ्या गोष्टी त्याच्यावर फोकस राहायला मदत होईल. आणि मग तुम्ही तुम्हाला जे काही मिळवायचं ते मिळवू शकताल. नाहीतर शरीराची काहीतरी वेगळीच तक्रार आहे, मन कुठेतरी भलतीकडेच भरकटतं आहे, भावना कुठेतरी वाहवत जात आहे, याने मला असंच बोललं तसंच बोललं, ऊर्जा काहीतरी भलतंच म्हणतीये, म्हणजे चारी तोंड चार दिशेला, आणि आपण म्हणतोय की मला एखादी गोष्ट मिळवायची आहे, तर हे शक्य नाहीये. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्हाला हे जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते उपाय म्हणजे विशेषतः एक योग शिक्षिका म्हणून तुमचे कुठले कुठले ग्रह खराब आहे आणि त्यानुसार तुम्ही कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे, कुठले उपाय म्हणजे तातडीने केले पाहिजे, हे मी जे तुम्हाला सांगितलेले आहेत उपाय, तर पुढचे सलग 48 दिवस तुम्हाला ते उपाय करायचे आहेत. ठीक आहे. आणि मग जे ग्रहांशी संबंधित उपाय मी तुम्हाला स्पेशली देणार आहेत ते तुम्ही तुमचा वेळ घेऊन जसं तुम्हाला जमेल तसं करा. त्याचं काही कंपल्शन नाही. म्हणजे कसं, आता तुम्हाला मी सूर्यग्रहाचे उपाय दिले, त्या सूर्यग्रहाचे उपाय तुम्ही तुमच्या सवडीने करा. मंगळाचे उपाय, बुधाचे उपाय, प्रत्येक ग्रहाचे मी तुम्हाला जे उपाय देणार आहे त्याच्यासाठी तुम्ही एक वेळ घ्या आणि करायला लागा ते एका वेळेनंतर. पण मी तुम्हाला आरोग्यविषयक जे काही उपाय सांगेल या ॲनालिसिसमध्ये सुरुवातीलाच, तर ते मात्र तुम्ही तातडीने करायचे आहेत. लगेच ॲनालिसिस ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून ते उपाय करायला तुम्हाला सुरुवात करायची आहे, कारण ते अतिशय साधे सोपे सरळ उपाय आहेत. ठीक आहे. आता मी 48 दिवसांचा वेळ म्हणते आहे, पण तुम्ही 3 महिने पकडून चाला. आता याच्या मागचं लॉजिक काय आहे ते आपण समजून घेऊ.